आहे मीनाक्षी कामत. बेळगावहून पळून आली आहे. आणि मीनाक्षी ही आहे तेज अक्का, माहिती आहे मला. आणि ही प्रेरणा अक्का. आणि ही वाकड्या केसांची मिट्टू अक्का. हो ना? हो. ते गोफड फिरवताना बघितलं बघा तुम्ही, फायटिंग करत होतात तेव्हा. ते श्वेता अक्का नाही आली, ते कुठे असत? ही सेम आपल्या श्वेतासारखी आहे ना. अगदी श्वेतासारखी बोलते, सोलापुरी किंवा जरा जास्तच सोलापुरी बोलते. नाही यो पाप, त्यांचं ते वेगळं असतं आणि आमचं वेगळं असतं बघा. काय भाषा हो, ते सेम नसतं. भाषेबद्दल बोलत होती. पण तू रोबोटिक्स म्हणजे नक्की काय शिकणार आहेस? अगं प्रेरणादी, आता ते माणसांसारखे रोबोटिक मशीन्स निघाल्यात ना, जे असे चालतात बघ. ऐक ना काय एक्सप्लेन करतेस, जरा नीट समजावून सांग ना. सो बेसिकली हे एक ऍडव्हान्स्ड सायन्स आहे. म्हणजे घरातली साफसफाई करण्यापासून ते सर्जरी करेपर्यंत म्हणजे सगळ्या कामांमध्ये माणसांना या रोबोट्सची मदत होते. म्हणजे खूप हेल्पफुल आहेत माणसांसाठी रोबोट्स. स्वामी, आणि हे एवढं ऍडव्हान्स्ड सायन्स ही चिमुरडी शिकणार आहे? मीनाक्षी, तुझं करावं तेवढं कौतुक कमी आहे. पण हे सगळं करण्याची हिंमत कोणामुळे आली ग? वल्लरी अक्काकडून. अगं, ही आत्ता लक्षात आलं माझ्या. मी ऍक्च्युली घरनं येताना आज नाश्ता बनवून आणलाय. मीनाक्षी, तुला आवडेल खायला? खाऊन बघा. हे घे, आवडेल तुला, आय एम डॅम शुअर. तेजाताई, मी काय म्हणते, अगं थांब ना, खाऊ दे ना तिला. हे घे, खा खाऊन बघ, बघ कसं वाटतंय. अय्यो, वाटत चव नाही याला. काय हे बकवास. अय्यो मेरी जान. काय सॉलिड बोललीस यार मीनाक्षी, तू मान गए. अगदी खरंय तुझं मिठू. मी काय म्हणते, हिला आपल्या ग्रुप मध्ये सामील करून घेऊया आपण. आपली 6वी मैत्रीण मीनाक्षी झालीच पाहिजे. आपल्या तेजा भाईला असं डायरेक्ट तोंडावर बोलणार कोणीतरी असायला हवं ना आपल्या ग्रुप मध्ये. हे घे, मी तेच सांगत होते तुम्हाला. मी पोहे बनवलेत. ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಕ್ಕ, ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. काय झालं, हे पण नाही आवडले का? नाही हो, म्हणजे खूपच चांगले झाले ते बघा. पण ते इटली असती तर अजून मज्जा आली असती बघा. कर अजून लाड कर. काय इटली इथे नाही. इटली हवी असेल तर युरोपला जायचं. तेजाताई, थांबा ना जरा. मीनाक्षी, तू आत्ता पोहे खाशील, मी तुला नंतर इडली देते, चालेल? घे. स्वामी, मीनाक्षी इडली म्हणली ना? ती इडली म्हणता क्षणी माझ्या पिल्लूला पण इडली खायची इच्छा झालीये. आत्ता? हो, आत्ताच. मला कोणीतरी आणून द्या ना प्लीज, लवकर. पिल्लूला हवी इडली? हो. म्हणजे परत डोहाळे?
हो आण ना ग मिठू प्लीज. मी घेऊन येते नाक्यावरून. ओ ओ ओ मॅडम थांबा. नाही कुठल्या तरी भलत्याच ठिकाणावरनं घेऊन येशील. सेफ्टीचा प्रश्न आहे त्यामुळे मी चांगल्या रेटिंग्स वाल्या रेस्टॉरंटमधनं मागवते. बर. झाली ऑर्डर इडली येते 20 मिनिटात. थँक्यू अक्का. अय्यो काय फ्रेंड तुम्ही. मला इडली खायला मिळावी म्हणून त्यांनी नाटक केलं बघा. अरे थँक्स अक्का. अगं मीनाक्षी. आम्ही कसली हुशारी मीनाक्षी. ए मुलींनो ठरलेलं आहे आपल्या गँग मधली 6वी बुलबुल मीनाक्षी. ठरलं. हो ना आधी इडलीचे पैसे दे. एक गप ग तेजा. का मी कशाला उगाच तुला त्याच्यात नाही मी देते तुम्हाला कसल्या भांड्यावर ना. तेजा लक्ष कुठे तुझं. बेल वाजती अगं. काय जाऊ दे आता काम करतेस ना तू. मी आलीये उघडते मी दार. अरे हर्षित दादा या. बसा मी पाणी घेऊन येते तुमच्यासाठी. काय रे मीटिंगला गेला होतास ना. कशी झाली मीटिंग. नाही म्हणजे काही ठरलं का. कुठली कुठली थीम फायनल झाली हर्षित. नाही म्हणजे मीटिंग मध्ये अजून काय काय झालं. हे घ्या पाणी. थँक्यू प्रेरणाताई थँक्यू. मी काय म्हणते तुम्ही खूप दमला असाल ना. मी मस्त गरम गरम चहा करते म्हणजे तुम्हाला छान फ्रेश वाटेल. अरे क्यों आप. अहो हर्षित दादा करते मी डोंट वरी. त्यामुळे मी मस्त चहा ठेवते तोपर्यंत तुम्ही दोघं छान गप्पा मारा. हर्षित हर्षित सॉरी ना. ऐक ना. अरे मी का रागवलंयस एवढं माझ्यावर. मी काय केलं इतकं रागवणं एवढं. तू काल रात्री कशी वागली माझ्या बरोबर. कुछ याद आ रहा है. कितने प्यार से तुझे बुला रहा था. तू माझ्या अंगावर ओरडली. चिल्लाई मुझ पे ऐसे वस्कन ओरडली माझ्यावर. ये कैसा बर्ताव है यार. रोमांस कुछ समझ में नहीं आता क्या तुम्हें. क्या यार तेजा. ऐक ना मी तू नहीं देख झोपेत होते. देख देख सुन मैं कुछ नहीं सुनना चाहता. बहुत थक गया हूँ. मुझे इस पे बात नहीं करनी. सॉरी. ऐक ना मी सॉरी म्हणते ना. अगं मीनाक्षी काय ग माझ्या पुस्तकांसोबत तू काय करतेस. बोललं रे अक्का तुला एवढी दोड्ड बुक्स वाचता कशी येतात. हा दुड्डू म्हणजे म्हणजे इतकी मोठी जाडी पुस्तकं वाचता कशी येतात म्हणते मी. मला फार प्राऊड वाटतं बघा तुमचं. मीनाक्षी माझ्यापेक्षा जास्त कौतुक तुझं आहे. कारण तू रोबोटिक्स या विषयावर अभ्यास करतेस. खरंच सोपं नसतं ते. अक्का माझे अप्पा एक रिपेअरिंगचं दुकान चालवतात. मी फ्री असलो की त्यांच्या दुकानावर जातो. ते मशीन रिपेअर वगैरे करतात. ते पाहायला आणि करायला मला आवडतं बघा. तुंबा इंटरेस्ट. पण माझ्या तिकडे सगळे म्हणतात की हुडगीचं काम नाही बघा. पण मला तर आवडतं. मग मी काय केलं बुक्स आणले बघा आणि ते कसं बनवायचं ते बघितलं. आता मी हे शिकून मोठी झाल्यावर पैसे कमवणार आणि माझ्या अप्पांना
तुम्हा खुशी होणार आहे बघा. मीनाक्षी, खरंच का? किती कमी वयात हे सगळं शिकतेस तू. किती मेहनत घेतेस रोबोटिक्ससाठी. एक दिवस फक्त तुझ्या अम्मा अप्पांना नाही तर अख्ख्या गावाला तुझा अभिमान वाटेल. आणि मग त्या दिवशी वल्लरी अक्काचा होणारा सत्कार आहे तसा तुझाही सत्कार करू आम्ही. हं? आता हे काय आणि आमच्या आश्रमात वल्लरी अक्काचा सत्कार होणार आहे. ती खूप मोठी वकील आहे ना, त्यामुळे तिचा सत्कार होणार आहे आणि तोही मंजुषा ताईंच्या हस्ते. मंजुषाताई म्हणजे त्या थोर समाजसेविका मंजुषाताई. त्यांच्या हस्ते माझा सत्कार होणार आहे. अहो, ही खरंच किती मोठी गोष्ट आहे. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन तुझं. थँक्यू. मी तुम्हाला सांगू नाही शकत आता मला किती आनंद होतोय. मी जेवढं मोठं काम नाही केलंय त्याहून जास्त मोठं काम मंजुषाताईंनी केलंय. मी त्यांच्या पुढे काहीच नाही हो. मी तुम्हाला नाही सांगू शकत मला आता किती आनंद होतोय. मंजुषाताईं हस्ते माझा सत्कार होणार आहे. अगं असं का बोलतेस वल्लरी? हे बघ, मंजुषा ताईने तुझी दखल घेतली म्हणजे यू ट्रूली डिझर्व इट. तुला माहितीये का, आमच्या आश्रमाच्या सर्वा तर आहेतच त्या, पण त्यांच्या अंडर 50 आश्रम आहेत. खूप मोठं प्रस्थ आहेत त्या. मीनाक्षी, ऐकलंस का? मंजुषाताई आहेत ना, त्यांचे 50 आश्रम आहेत आणि ते चालवण्यासाठी त्यांनी स्वतःची प्रॉपर्टी सुद्धा विकली. आणि आता अनाथ मुलं, निराधार महिला यांच्यासाठी त्या काम करतात. आणि अशा व्यक्तीच्या हस्ते तुझ्या वल्लरी अक्काचा सत्कार होणार आहे. खरंच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. मिठूताई, कधी असणार आहे सत्कार? तर आज आपण इथे जमलो आहोत एका अशा व्यक्तीसाठी जी अत्यंत निस्वार्थीपणे समाजासाठी काहीतरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगते. गोरगरीब, अडले नडलेले तिच्याकडे आपला आधार म्हणून पाहतात. समाजासाठी झटणे आणि त्यांच्यासाठी चंदनासारखे झिजणे यातच ती व्यक्ती धन्यता मानते. अरे बसा 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 बसा, कार्यक्रम सुरू आहे. बसा बसा बसा. अरे ताई, इथे बसा ना प्लीज. नाही राहू दे, कार्यक्रम सुरू आहे. सुरू करा सुरू करा.
आपण इथे जमलो आहोत आपल्या सत्कार मूर्तीचा गौरव करण्यासाठी, आणि तोही तितक्याच उंचीच्या व्यक्तिमत्वाकडून. तर आता सुप्रसिद्ध ॲडव्होकेट सौ वल्लरी मनोज भामरे यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करते आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मंजुषाताई यांना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मंजुषाताई यांचं. अरे बस, राहू दे राहू दे. आज आपण ज्यांचा सत्कार करणार आहोत त्या ॲडव्होकेट वल्लरी मनोज भामरे खरं तर खूप खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा सत्कार करणारे, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणारे हातही खरं तर तेवढेच मोठे असायला हवे. पण माझे हात तेवढे मोठे नाहीत. यांनी समाजातल्या शोषितांना, उपेक्षितांना जो आधार दिलाय, त्यांच्यासाठी जे कष्ट उचललेत, त्याच्या पुढे मी कोणीच नाही. पण आज मी समस्त महिला वर्गाच्या वतीने तुमचे आभार मानते. मंजुषाताई, अहो काय करताय तुम्ही हे? आभाळाने जमिनीसमोर कधीच चुकू नये. तुम्ही नाही, मी तुमच्या पाया पडायला हवं. नाही हो, तुम्ही माझ्यासाठी खरंच खूप मोठा आदर्श आहात. वल्लरी, हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. मंजुषा मॅडम प्लीज, तुम्ही मला आहो जाऊ नका करू. मी लहान आहे. पण वल्लरी, तुझ्या बुद्धिमत्तेचा आलेख हा गगनचुंबी आहे, आणि तरीही पाय मातीला धरून आहेत. त्यामुळे हा नमस्कार हवाच. आणि खरं सांगू का, माझ्या हातून तुझा सत्कार होतोय हा माझा सन्मान आहे. मिथिला, चला. गार्गी, हेतश्री, मुलींनो, तुम्ही सुद्धा या, फोटो काढू. मिठूताई या ना. मीनाक्षी, वल्लरी, खरं तर ही आपली पहिलीच भेट आहे. पण तू आम्हाला अजिबातच नवीन वाटत नाहीयेस. त्याचं कारण माहितीये? कारण तू सतत आम्हाला वृत्तपत्र, न्यूज चॅनलवरती दिसत असतेस, भेटत असतेस, आणि दरवेळी तुझ्याबद्दलचा आदर वाढतच जातो. थँक्यू मॅडम. बरं, माझी एक समस्या होती, त्याच्यासाठी मला तुझी मदत हवी होती. बोला ना. माझ्याकडे काही महिला आहेत, त्यांचा हुंड्यासाठी अतोनात छळ झालाय. तू त्यांना मदत करू शकतेस? मॅडम, अशा कामासाठी मी नेहमीच पुढे असते. आणि प्लीज तुम्ही मला रिक्वेस्ट करत जाऊ नका. आदेश करा. तुमचं काम झालंच म्हणून समजा. थँक्यू. बरं वल्लरी, निघायचं का? हो चला. एक मिनिट. मीनाक्षी, निघायचं ना? मज्जा आली? ही तुमची मुलगी? नाही, पण मुलीसारखीच. अय्य,
नाही हो अक्का, मी तुमची हुडकी कुठे, मी तर तुम्हाला अक्का म्हणते, म्हणजे मोठी बहीण बघा. फार हुशार आहे. नाव काय बाळा तुझं? मीनाक्षी कामत आहे. एक मिनिट हा. संदेश, हा मॅडम. चॉकलेट घेऊन. मग बाळा काय करतेस तू? मी बेळगावहून आले रोबोटिक्सची एक्झाम मध्ये यायला. हो. हे घे माझ्याकडून छोटस गिफ्ट. थँक्यू मॅम. अगं राहू दे, खूप मोठी हो. चला निघायचं. हो. मिठूताई तुम्ही येता ना? तुम्ही वा पुढे, मी थोडं कामावरून येते. बरं ठीक आहे, चला. काय मग चॉकलेट मिळालं आता, खूप खुश असशील ना? मिथिला छान काम केलंस. या कार्यक्रमासाठी वल्लरीचं नाव सुचवलंस. थँक्यू ताई.